भारतीय सैन्यासाठी अविरत कष्ट उपासणाऱ्या, आपल्या जीवाची पर्वा न करता स्वामीनिष्ठेने शत्रू राष्ट्राच्या गोळ्यांच्या वर्षावातही आपल्या पोस्टवर रिपोर्टिंग करणाऱ्या एका श्रीलंगी खेचराची ही गोष्ट. तिच्या पराक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. अशा या पेडोंगी या भारतीय सैन्यातील खेचराने आज दिनांक 25 मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच लोकांना माहीत नाही की सरहद्दीवर भारतीय सेनेचा एक मजबूत कणा खेचर असतात. ते सैन्यासाठी माल वाहतूक करतात. पेडोंगी नाव वाचून आपण भुसकाळात पडू. पेडोंगी हे एक नाव श्रीलंगी खेचराचं आहे. सीमेवर जिथे वाहतुकीची साधने म्हणजेच रोड नसतात, रेल्वे नाही नसते, तिथे सैन्याला दारुगोळा, उपजीविकेची सर्व साधने, इंधन साहित्य, वाहतुकीची कामे खेचर करतात. पेडोंगी नावाची खेचर कोणी साधेसुधे खेचर नाही, तर भारताच्या संरक्षणात आपले आयुष्य तिने वेचले आहे. जेव्हा दळणवळणाची साधने सुकर नव्हती तेव्हा भारतीय सेनेत 6000 पेक्षा जास्त खेचर काम करत होते. भारताची सरहद्द उत्तर हिमालयाच्या उंच शिखराने वेढली आहे. समुद्रसपाटीपासून उंच 17,000 फुटापर्यंत उंच शिखरावर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून भारताच्या सरहद्दीची रक्षा करत असतात. भारतीय सेनेच्या अनेक पोस्ट अशा ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी कोणतेच वाहन जाऊ शकत नाही. तिकडे स्वतःचा जीव वाचवणं हीच मोठी कसरत असते. अशा भागात दारुगोळा, रसद आणि इंधन अशा गोष्टी वाहून नेणं किती कठीण असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पेडोंगीचं खरं सैनिकी नाव तिचं ते होतं. पेडोंगीचं खरं सैनिकी नाव हे होतं. तिचं खरं नाव होतं हुप. तिचा स्टाफ नंबर होता 15328. 1962 साली पेडोंगी भारतीय सैन्यात दाखल झाली होती. त्या काळात आधुनिक संपर्क प्रणाली आणि प्रगत अशी वाहन साधने नसताना भारतीय सैन्याची सगळी दारोमदार खेचरावर अवलंबून होती. बॉम्बच्या स्फोटात, गोळ्यांच्या वर्षावात, निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता पेडोंगी आणि तिच्या सहकार्यांनी भारतीय सैन्याला रसद पुरवण्याचं आपलं काम इमानी इतबारे पार पाडलं. आणि 1971 सालाचा विचार केला तर 1971 साल उजाडल्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं. भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय सेनेला रसद पुरवताना पेडोंगीला पाकिस्तानी सैनिकांनी पकडलं आणि आपल्या पोस्टवर तिला बंदी ठेवून तिच्यावरती पाकिस्तानी सैन्याला मदत करण्यासाठी जुंपलं. कोण सांगते प्राण्यांना भावना नसतात. भारताच्या सरहद्दीवर रक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकणारी पेडोंगी संधी मिळताच पाकिस्तानी सैन्याला गुंगारा देऊन आपल्या पाठीवर असणाऱ्या मीडियम मशीन गन आणि 2 बॉक्स गोळ्यांसकट निसटली. आपल्या जीवाची पर्वा न करता गोळ्यांच्या वर्षावात जवळपास 25 किलोमीटरचे अंतर कापून 25 किलोमीटर अंतर म्हणजे 17,000 फुटावर पाठीवर एक मशीन गन आणि 2 बॉक्स गोळ्यांचे वजन घेऊन धावणं हे ती शत्रूच्या प्रदेशात काय असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. भारतीय हद्दीत प्रवेश करून भारतीय पोस्टवर आपली हजेरी नोंदवली. तिच्या प्रामाणिक आणि आपल्या देशासाठी असलेल्या प्रेमाला बघून भारताच्या त्या पोस्टवरील बटालियन कमांडरनं आपल्या असणाऱ्या ऑफिसरांना पेडोंगीच्या पराक्रमाची दखल घेण्याची शिफारस केली. 1987 साली पेडोंगी भारतीय सेनेच्या 853 एटी कंपनी ASC मध्ये काम करत होती. त्या काळात 29 वर्षाची असणारी पेडोंगी सर्वात वयोवृद्ध खेचर होती. पण त्या वयातही आपल्या पाठीवर सामान जवळपास 17,000 फूट उंचीवर वाहून नेत होती. युनिटचे कमांडिंग ऑफिसर मेजर चुनीलाल शर्मा यांनी पेडोंगीच्या पराक्रमाची नोंद घेताना तिला सामान वाहण्यापासून मुक्त केलं. तिची ऑफिशियल नियुक्ती 53 एटी कंपनी ASC कंपनीची देवदूत ताईत म्हणून केली. ह्या युनिटच्या 1989-90च्या ग्रीटिंग कार्डवरही पेडोंगीला तिच्या सेवेसाठी स्थान दिलं गेलं. याच युनिटसोबत तिची नियुक्ती बरेली, उत्तर प्रदेशमध्ये झाली. इथल्या खूप मोठ्या परिसरात पेडोंगीने आपला उर्वरित काळ आरामात व्यतीत केला. 1992ला पेडोंगीला एका खास कार्यक्रमासाठी दिल्लीत नेण्यात आलं. तिथे 223व्या कॉप्स दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पेडोंगीला तिच्या पराक्रमासाठी, देशसेवेसाठी कर्नल गिरीधारी सिंग यांच्या हस्ते मखमली निळ्या घोंगडीनं सन्मानित करण्यात आलं. त्याच वेळेस तिला पेडोंगी हे नाव देण्यात आलं. उत्तर सिक्कीममध्ये असलेल्या पेडोंग ह्या युद्धभूमीच्या नावावरून तिचं नामकरण करण्यात आलं होतं. भारतीय सेनेत अतुलनीय सेवा देणाऱ्या घोड्यांना आजवर नाव देण्याचा सन्मान मिळाला होता. पण पेडोंगी ही पहिली खेचर होती जिला हा सन्मान देण्यात आला होता. यानंतरचा काळ पेडोंगीनं बरेलीच्या व्यतीत केला. 1997ला पेडोंगीच्या सेवेची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. जगातील कोणत्याही सेनेसाठी सर्वात जास्त कालावधी सेवा देणारा हे खेचर वेगळं होतं आणि तिचं नाव सुवर्ण अक्षरानं कायम नोंदवलं गेलं. 25 मार्च 1998ला पेडोंगीने
अतिशय समाधानाने अखेरचा श्वास घेतला आणि भारतीय सेनेतील खेचरांच्या सेवेतील एका युगाचा अंत झाला. असं म्हणतात खेचराला एकदा पुढील संपूर्ण आयुष्यात तो तुम्हाला रस्ता दाखवेल. पेडुंगीचा पराक्रम अभूतपूर्व असा होता. आपला शत्रू कोण मित्र कोण हे ओळखत संपूर्ण आयुष्य तिने 17,000 फुटावर भारतीय सरहद्दीची रक्षा करणाऱ्या सैनिकांसाठी वेचलं. ही पण एक प्रकारची देशभक्तीच आहे. आणि कोणी म्हणेल की पेडुंगीला रस्ता माहीत नव्हता की होता, पण ती परत आली. माहीत होता किंवा न असणे हा भाग दुसरा, परंतु ती एकटीच का परत आली हे खूप महत्त्वाचं आहे. तिच्यासोबत इतर पकडलेली खेचरं परत का आली नाही, पण ती जीवावर उदार होऊन परत का आली याचा विचार आम्ही सर्व भारतीयांना करणं गरजेचं आहे. पेडुंगीला जाऊन आज अनेक वर्षाचा कालावधी झाला, परंतु आपलं जीवन भारतासाठी समर्पित करणाऱ्या पेडुंगी भारतीयांच्या मनात आजही उपेक्षित आहे. ही खंत आहेत. कारण का तिचा भीमपराक्रम, तिचं देशभक्ती आणि कार्य खूप शब्दांपलीकडचं आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे हजारो नायक आहेत, प्राण्यांपासून माणसापर्यंत, जे आपल्या देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देत असतात, स्वतःच्या देशासाठी आपला स्वतःचा विचार करत नाही. अशा सर्वांना सलाम करतो. आणि पेडुंगी आजही भारतीयांच्या मनात उपेक्षित आहेत. ही सर्वात मोठी खंत आहेत. तिच्या कार्याला सलाम.